फाटलेली खरंच फाटलेली पहिल्यांदा बघितली तेव्हा. किती काही बोल, आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगात बेस्ट आहेत भाई. ग्रँड कॅनियन चांगला आहे बोलला ना. ग्रँड कॅनियन हे किती खोल असेल याचा अंदाज तुम्हाला कॅमेरावरती लागणार नाही. पैसा वसूल आहे इकडे येण्याचं तात्पर्य. समुद्राच्या आतमध्ये कशा प्रकारे दगडांची संरचना असते तर बघायचं असेल तर या माझ्याबरोबर. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. प्रथमेश ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग हा खूप स्पेशल असणार आहे. आता मी आहे ॲरिझोनामध्ये. कॅलिफोर्नियापासून ते जवळजवळ 12 आवर्सची जर्नी होती बाय कार. सो काल मी डेन्व्हर टू सॅक्रामेंटोस फ्लाईटनी ट्रॅव्हल केलं. अप्रॉक्सिमेटली 3 आवर्स माझी फ्लाईट लेट होती. अँड देन सॅक्रामेंटोसला जसं लँड झालो तसं दादा घ्यायला आलेला, पिक करायला आलं एअरपोर्टला. अँड देन तिकडून आम्ही सॅक्रामेंटोस टू ॲरिझोना ड्राईव्हनी आलो आहे बाय कार. अप्रॉक्सिमेटली आम्हाला 12 आवर्स लागले. आजचा पूर्ण ब्लॉग असणार आहे ॲरिझोना रिलेटेड, ग्रँड कॅनियन. तर आता आम्हाला इकडून थोडं लांब आहे, ते 1-1.5 तासाच्या अंतरावरती आहे. सो आम्ही बाय कार जाणार आहोत. सो दादा तिकडे आहे, आमची कार पण रेडी आहे आणि हे तुम्ही पाठीन एन्जॉय करू शकता. आज स्नो पडलेला काल रात्री. सो गरमी आहे, एवढं पण थंड नाही वाजत आहे, मग त्याच्यामुळे मी असं उडी वगैरे घातली आयोवाचं. सो लेट्स सी, तुम्हाला मी कारमध्येच भेटतो आणि ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा, मी पण एक्सप्लोर करतो. सो गाईज, जसं मी तुम्हाला मागच्या क्लिपमध्ये सांगितलं की आपण कारमध्ये कंटिन्यू करूया. सो माझ्यासोबत आता माझा दादा आहे आणि आम्ही ग्रँड कॅनियनला जाणार आहे. इकडून अराउंड 60 माइल्सवरती आहे, प्रोबॅबली 1 आवरची जर्नी आहे आमची. तर दादा काय सांगू इच्छितो ट्रिपबद्दल, कसा होणार प्लॅन, काय 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 डोक्यामध्ये काय ठेवलं आहे? दादाचा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो व्हिडिओमध्ये जितकं मला तुम्हाला पॉसिबल आहे दाखवायचं मी तितकं 100% बेस्ट ट्राय करीन आणि तुम्ही सिनेमॅटिक्स एन्जॉय करा. सो मी आणि दादा मस्तपैकी मराठी सॉंग्स ऐकत ही जर्नी खूप एन्जॉय करत होतो. तसंच वेदर तुम्ही स्वतः बघताय, खूप प्रचंड ऊन होतं आणि त्यामध्ये थंडी देखील वाजत होती. तसेच अमेरिकेचे रस्त्यांबद्दल तुम्हाला काही वेगळं सांगायला नको, एवढे स्वच्छ आणि क्लीन आहेत की खूपच ड्राईव्ह करायला मजा येत होती. सो फायनली आफ्टर 2 आवर्स वी रीच टू आवर डेस्टिनेशन, ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. ॲज इफ यू कॅन सी अ लॉट ऑफ व्हेकल्स अराउंड अस and we have to pay some additional charges for the entry, which was $35, and we have to pay the payment through card. The cash was not accepted over there. गाईज, आता आम्ही आलो आहे ग्रँड कॅनियनच्या इथे. तर इकडे बेसिक गोष्ट अशी असते की इथे व्हिजिटर सेंटर्स असतात. त्या सेंटरमध्ये आपल्याला बेसिक्स इन्फॉर्मेशन पूर्ण जिथे पण आपण जाणार आहे, ज्या जागेंवरती, त्याचं पूर्ण इन्फॉर्मेशन असते. तर व्हिजिटर सेंटर काय आहे आतून हे तुम्हाला मी दाखवतो. माझ्यासोबत दादा आहे. आणि दुसरी गोष्ट, व्हिजिटर सेंटरमध्ये तुम्हाला यावंच लागते कारण की तुमची गाडी जी आहे ती आतमधल्या रस्त्यांवरती जाऊ शकत नाही. तिकडे पण ती फक्त त्यांची शटल जाते. येस. आणि आज तुम्ही क्लायमेटच्या हिशोबाने जर मी सांगू इच्छितो की कडक ऊन पडलं आहे आणि तेवढीच थंडी पण आहे. त्याच्यामुळे जॅकेट घालणं खूप नेसेसरी आहे मला, बिकॉज भाई थंडी सूट होत नाही. आधीच आजारी आहे, तुम्ही आवाजाने बघू शकता. सो आता मी चाललो आहे व्हिजिटर सेंटरला, तर तुम्हाला मी तिकडे भेटतो. So finally we enter the Grand Canyon Visitor Centers, where you can plan your trips according to you, and there is a hiking information available throughout the permanent exhibits and sidewalk signs outside of the Visitor Center building. The timing is over here, it opens daily from 8 AM to 3 PM, whereas also it promises an unforgettable experience that showcases the grandeur of one of the Earth's natural wonders. तर मित्रांनो, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, ही होडी इकडे काय करते? सो आधीच्या प्राचीन काळात ह्या होडीचा पुरेपूर फायदा केला जायचा येण्या जाण्यासाठी. तसेच तुम्ही जे आता माझ्यासमोर बघताय ते आहे ग्रँड कॅनियनचा नदीचा मॅप. ह्या ग्रँड कॅनियन नदीचं नाव आहे कोलोरॅडो नदी. तसेच ही कोलोरॅडो नदी ग्रँड कॅनियनमधून सरासरी 300 फूट
म्हणजेच 91 मीटर ओलांडून आणि सुमारे 40 फूट म्हणजेच 12 मीटर खोल आहे. सरासरी प्रवाह 12,000 ते 15,000 घनफूट प्रति सेकंद म्हणजेच CFS दरम्यान आहे. पूर्वीच्या वेळी पाण्याचे वाढलेले प्रमाण कमीत कमी 3 लाख घनफूट प्रति सेकंद वेगाने वाहायचे. तसेच कोलोराडो नदीमध्ये 15 धरण आहेत, ज्यामध्ये अमेरिकेमधील सर्वात मोठे धरण म्हणजे ॲरिझोनामधील ग्रँड कॅनियन इकडे आहे. सो गाईज, जसं तुम्ही बघितलं विजिटर सेंटरच्या इथे खूप साऱ्या इन्फॉर्मेशन्स होत्या आणि डायरेक्शन कुठे कुठे जायचं ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या. तर गाईज आता आपण चाललो आहे मॅजर पॉईंटच्या दिशेने. तर एक 10 मिनिटाचा ट्रेल आहे, तो आपल्याला कंटिन्यू करायचा आहे बाय वॉक आणि देन तिथून मग आपण लँडच्या व्ह्यूनी जाऊ. आता आपण परफेक्ट आलो आहे सेंटर पॉईंटला, ज्या सेंटर पॉईंटमध्ये सगळ्या म्हणजे जिथे जिथे डायरेक्शन्स आहेत तिकडे तिकडे सगळं लिहिलं आहे. प्रत्येक सेंटर पॉईंटमधून 2 वाटे फुटलेत. प्रत्येक सेंटर पॉईंटमधून 2 वाटे फुटलेत. तुम्ही बघू शकता हे नावं वगैरे आहेत. हॉपी आहे, जुनी आहे, नॅव्हॅजो आहे. सो गाईज, आपलं फर्स्ट पॉईंट होतं मॅजर पॉईंट. तिकडे आपण आलो आहे. जवळजवळ एक 15 मिनिटचा वॉक होता. त्या 15 मिनिटच्या वॉकमध्ये माझ्याकडून तुम्हाला जेवढं सिनेमॅटिक दाखवायचं झालं मी तेवढं दाखवलं तुम्हाला. आता मॅजर पॉईंटचा हा सगळ्यात वन ऑफ द बेस्ट व्ह्यू एन्जॉय करा डायरेक्टली. आता ह्यामध्ये सगळ्यात नवल काय आहे, नॉर्मल तर दिसतंय पण कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला कळत नाही आहे ते आहे किती खोल. आणि तुम्हाला समजायचं असेल तर हे काय आहे, तर इकडे ॲक्च्युली पहिली एक नदी वाहायची आणि नदी वाहायची आणि ही नदीच्या आतली जी संरचना आहे ती तुम्हाला दिसते. आणि हे किती खोल असेल याचा अंदाज तुम्हाला कॅमेऱ्यावरती लागणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो 3 एमिरेट्स बिल्डिंग तुम्ही एकावरती एक उभ्या केला ना, जेवढी त्याची उंची असेल ना तेवढी याची गहराई आहे. तुम्हाला जर जाणायचं असेल की समुद्राच्या आतमध्ये कशा प्रकारे दगडांची संरचना असते तर बघायचं असेल तर या माझ्याबरोबर. मी तुम्हाला इकडून तुम्ही बघू शकता खालती हे किती खोल आहे. आणि बघायला गेलं इकडनं कदाचित एखादा जर उंचीपासून घाबरत असेल तर त्याला चक्कर नक्की येईल, कारण की हे जवळजवळ 13,000 ते 14,000 फीट खालती आहे. तर गाईज, जसं तुम्हाला दादाने इन्फॉर्मेशन दिली आहे आणि आता मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स सांगतो. एवढा मेस्मरायझिंग व्ह्यू आहे ना की पैसा वसूल आहे. इकडे येण्याचं तात्पर्य म्हणजे की एशियन टाईमचे जेवढे पण माणसं होती ती इकडे मेडिटेशन करायला यायची. त्याच्यामुळे इकडे आल्याच्या नंतर एक बेटर फिलिंग वाटतं इमोशनली, मेंटली. त्याच्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत त्या खूप मस्त वाटतात. अँड खरंच ही खूप छान जागा आहे. दादा, तुला कसं वाटतंय आता? खरं बोल, गाण फाटली म्हणजे ते समजून जाता. फाटलेली, खरंच फाटलेली. पहिल्यांदा बघितली तेव्हा, पण नंतर थोडं नॉर्मल झालं आता. राईट. आता काय वाटत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता. पहिल्यांदा आलो आणि जेव्हा आपण डायरेक्टली खालती बघितलं ना तेव्हा मला गरगरलेलं, कारण की लिटरली ती एवढं डेप्थ बघून कॅमेऱ्यामध्ये आपण किती ते दाखवायचा प्रयत्न केला ना, आपण ती गोष्ट कॅमेऱ्यामधून नाही दाखवू शकत जी ॲक्च्युली आपण बघतोय ना, आपण जो एक्सपिरियन्स घेतोय ना तो एक्सपिरियन्स कॅमेऱ्यामध्ये नाही येणार. ते एकदा ग्रँड कॅनियनला नक्की ट्रिप द्या. येस. नाही, तुम्ही इकडे बघू शकता की लाईक खूप सारे टुरिस्ट येतात इकडे एक्सप्लोअर करायला आणि आहे थोडंफार म्हणजे क्राऊड आहे, नाही असं नाही. इकडे वरती आल्याच्या नंतर ना मी तुम्हाला लिटरली सांगतो, तुम्ही जर लोणावळा, टायगर पॉईंट, मंकी पॉईंट, साताऱ्याचं कास पठार हे किती डबल असेल यांच्या? 10, 15, 20, 25, 30 पटीने असेल डबल. हाईटला तर मी सांगू नाही शकत. 15 पट तर कन्फर्म. हाईटला तर कन्फर्म.
मी हाईटला सांगू नाही हो शकत. हाईटला मी सांगू शकतो. सांगू शकतोस मे बी, बट कॅमेऱ्यामध्ये जेवढं स्पॉटिंग होते ना तेवढं रिअल लाईफमध्ये खूप डिफरंट व्ह्यू आहे. लिटरली खूप डिफरंट व्ह्यू आहे. तर तुम्ही बघू शकता इथे खूप सारे टुरिस्ट येतात वगैरे. इकडे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. इकडे वेगवेगळे पॉईंट्स आहेत. तर आता आमचे जवळजवळ 3-4 पॉईंट झालेत. तर तिकडे मस्त छान फोटो काढलेत. इंस्टाग्रामवरती स्टोरीज किंवा व्हिडिओज वगैरे तर येणारच आहेत त्या गोष्टी. तर हा होता लाईक ग्रँड कॅनियनचा एक्सपिरियन्स. अजून ब्लॉग एंड नाही केला आहे मी. लेट्स सी पुढे पुढे जसं जसं जाईन तसं तसं अजून व्ह्यू छान छान देत राहीन. दादा किती काही बोल, आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्रीच्या रांगात बेस्ट आहेत भाई. ग्रँड कॅनियन चांगला आहे. सह्याद्री भावा ग्रँड कॅनियन सह्याद्री बोलला ना ग्रँड कॅनियन.